Classification of a crystalline solid. Crystalline solid are further classified into 4 category. आता जे crystalline solid असतात ते 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले जातात. आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड अँड मेटॅलिक सॉलिड हे 4 कॅटेगरीमध्ये क्रिस्टलाइन सॉलिडला क्लासिफाय केलं जातं. त्याच्यात पहिला टॉपिक आहे आयोनिक क्रिस्टल. आयोनिक क्रिस्टल हॅव फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता खाली दिलेले जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आयोनिक क्रिस्टलमध्ये असतात. त्याच्यातला फर्स्ट, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ आयोनिक क्रिस्टल आर चार्ज आयन्स. आयोनिक क्रिस्टलमध्ये जे पार्टिकल असतात त्यांच्यावर चार्ज असतो. चार्ज 2 प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. द कॅटायन अँड ॲनायन मे डिफर इन साईज. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेला पार्टिकल आणि ॲनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज असलेला पार्टिकल, आणि दोघांची साईज ही डिफरंट असते. दुसरा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इच आयन ऑफ अ गिवन साइन ऑफ चार्ज इज बॉन्डेड टू आयन अपोजिट चार्ज अराउंड इट्स कुलम फोर्स. आता जो प्रत्येक आयन्स आहे त्याच्यावर जो चार्ज आहे तो बॉन्डेड असताना त्याच्या अपोजिट चार्जच्या आयन बरोबर बॉन्डेड असेल बाय कुलम फोर्स. म्हणजे समजा एखाद्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो तो निगेटिव्ह चार्ज असलेल्या पार्टिकलला त्याची बॉन्डिंग असेल. जर निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह चार्जशी बॉन्ड असेल. इन अदर वर्ड, द पार्टिकल ऑफ आयनिक क्रिस्टल आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स. म्हणजे जे अपोजिटली चार्ज आयन्स पार्टिकल आहेत त्यांच्यामध्ये कुठला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या अपोजिटली चार्ज आयन्समध्ये असतात. आयोनिक क्रिस्टल आर हार्ड अँड ब्रिटल. आयोनिक क्रिस्टल कसे असतात? हार्ड असतात आणि ब्रिटल असतात. दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण हाय असतो कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे तो इझिली ब्रेक होत नाही, म्हणून मेल्टिंग पॉईंट त्यांचे हाय असतात. दीज आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये त्यांचे आयन्स फ्री राहत नाही म्हणून ते नॉन कंडक्टर इलेक्ट्रिसिटीचे. हाऊएव्हर दे आर अ गुड कंडक्टर व्हेन मेल्टेड ऑर डिझॉल्व्ड इन वॉटर. त्यांना जर आपण मेल्ट केलं तर त्यांचा आयन्स फॉर्म होतात, म्हणजे आयोनायझेशन होतं, किंवा वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर आयन्स फॉर्म होतात वॉटरमध्ये, त्यावेळेस ते गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. एक्झाम्पल, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम फ्लोराईड KCl हे सगळे आयोनिक क्रिस्टलचे एक्झाम्पल आहेत. दुसरं जे आहे कोव्हॅलंट क्रिस्टल, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल आर ॲज फॉलो. आता त्याच्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स ते पाहू. पहिलं, कन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल इन कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आर ॲटम्स. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडमधले जे कन्स्टिट्यूएंट असतात पार्टिकल ते ॲटम फॉर्ममध्ये असतात, म्हणजे आयन्स फॉर्ममध्ये राहत नाही, त्यांच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज राहणार नाही. द ॲटम इन दिस क्रिस्टल आर लिंक बाय कंटिन्युअस सिस्टम ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. या क्रिस्टलमधले जे ॲटम असतात त्यांच्यामध्ये जी लिंकिंग असते किंवा बॉन्डिंग असते ती कंटिन्युअस असते आणि ती कोव्हॅलंट बॉन्ड असते. द रिझल्ट इन रिजिड 3 डायमेन्शनल नेटवर्क दॅट फॉर्म अ जायंट मॉलिक्यूल. एंटायर क्रिस्टल इज सिंगल मॉलिक्यूल. तर त्यामुळे काय होतं, जे 3D स्ट्रक्चर आहे त्याचा रिजिड फॉर्ममधला तो एक जायंट मॉलिक्यूल म्हणजे खूप प्रचंड असा मोठा मॉलिक्यूल आपल्याला त्याचा तयार झालेला दिसतो. द एंटायर क्रिस्टल इज अ सिंगल मॉलिक्यूल. आणि द पूर्ण क्रिस्टल आहे त्याला आपण काय म्हणू, सिंगल मॉलिक्यूल. ॲज अ रिझल्ट, रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल आर व्हेरी हार्ड. रिजिड आणि स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर असल्यामुळे जे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल आहेत ते कसे असतात, व्हेरी हार्ड असतात, खूप हार्ड असतात. इन फॅक्ट दे आर हार्डेस्ट अँड मोस्ट इनकॉम्प्रेसिबल ऑफ ऑल द मटेरियल. म्हणजे बाकीच्या मटेरियलपेक्षा ते हार्डेस्ट असतील आणि इनकॉम्प्रेसिबल म्हणजे कॉम्प्रेस होत नाही सहजासहजी. दिस क्रिस्टल हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. ह्या क्रिस्टलचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसा असतो, खूप हाय असतो. द इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज इन कोव्हॅलंट बॉन्ड अँड हेन्स आर नॉट मोबाईल. ह्याच्यात जे इलेक्ट्रॉन असतात कोव्हॅलंट बॉन्डमधले ते मोबाईल नसतात. मोबाईल नंतर म्हणजे ते एका ठिकाणी असतात, एकाच ठिकाणी फिक्स असतात. ॲज अ रिझल्ट कोव्हॅलंट सॉलिड आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. फ्री इलेक्ट्रॉन नसल्यामुळे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे हे काय पुअर कंडक्टर, आपण यांना इन्सुलेटर पण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, डायमंड, क्वार्ट्ज म्हणजे सिलिका, बोरॉन, नायट्राइट, कार्बोरॅन्डम आर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. हे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचे काही स्ट्रक्चर आहेत.
पुढचा जो टॉपिक आहे मोलिक्युलर स्ट्रक्चर. Substance such as Cl2, CH4, H2, CO2, O2 on solidification give molecular crystal. आता हे जे क्लोरीन, मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे सॉलिडिफिकेशनमध्ये मोलिक्युलर क्रिस्टल फॉर्ममध्ये असतात. क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड आर ऑल्सो मोलिक्युलर सॉलिड. जे क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते सुद्धा मोलिक्युलर सॉलिड असतात. द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ मोलिक्युलर सॉलिड आर मोलिक्युल ऑफ द सेम सबस्टन्स. आता जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात मोलिक्युलर सॉलिडचे ते सुद्धा मोलिक्युल आहेत. म्हणजे जे अनबॉन्डेड सिंगल ॲटम आहेत ते सुद्धा काय असतात, मोलिक्युलर असतात, सेम सबस्टन्सचे. द बॉन्ड विदिन द मोलिक्यूल आर कोव्हॅलंट. मोलिक्यूलमध्ये असणारा बॉन्ड हा कुठला असतो, कोव्हॅलंट असतो. द मोलिक्यूल आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता जे मोलिक्यूल असतात त्यांच्यामध्ये काय असतात, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, जे आपण 11th स्टँडर्डला 10 चॅप्टरमध्ये बघितलं आहे. आता बघा कुठल्या प्रकारचे फोर्स असतात ते आपण पाहू. फोर्स ऑफ अट्रॅक्शन पहिलं दिलं वीक डायपोल अट्रॅक्शन. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जर असेल तर आपण डायपोल इंट्रॅक्शन म्हणतो, पण वीक म्हणतो इथं. इन पोलर मोलिक्यूलमध्ये सच as सॉलिड HCl, वॉटर SO2 विच पोसेस परमनंट डायपोल मोमेंट. यांच्यामध्ये काय असतं, एक परमनंट हा डायपोल मोमेंट असतो. पुढचं जे बी बघा, व्हेरी बिग डिस्पर्शन ऑर लंडन फोर्स. हा अजून एक वेगळ्या प्रकारचा फोर्स आहे. इन नॉन पोलर मोलिक्यूल, जर मोलिक्यूल कसं असेल नॉन पोलर म्हणजे त्याच्यावर चार्ज नाही आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्शल, त्याला आपण नॉन पोलर म्हणू. सॉलिड CH4, H2 दिस फोर्स आर ऑल्सो इन्व्हॉल्व इन मोनोॲटॉमिक सॉलिड लाईक आर्गॉन अँड निऑन. तसंच हा जो वीक व्हेरी डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस असतो हा मोनोॲटॉमिक जे सॉलिड आहे आर्गॉन निऑन त्याच्यामध्ये पण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो फोर्स असतो. तिसरं जे आहे बघा, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. आता इन सॉलिड काही जे सॉलिड असतात सच as वॉटर म्हणजे आईस, अमाइन्स किंवा आपण अमोनिया म्हणू, हायड्रोजन फ्लोराईड आणि सोफॉर असे काही जे सॉलिड आहेत यांच्यामध्ये काय असं इंटरमोलिक्युलर म्हणजे मोलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो. पुढची कॅरेक्टरिस्टिक्स, because of weak intermolecular attractive force molecular solid are usually soft substance with a low melting point. आता वीक इंटरमोलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल म्हणजे जसं वॉटर, अमाइन्स, हायड्रोजन फ्लोराईडमध्ये असतो, त्यामुळे जे मोलिक्युलर सॉलिड असतात ते जनरली सॉफ्ट असतात, मऊ असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट लो असतो, कारण इंटरमोलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा आहे, वीक आहे. दिस सॉलिड आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर अँड आर गुड इन्सुलेटर. हे जे सॉलिड असतात फ्री इलेक्ट्रॉन नाही, याच्यावर चार्ज नाही, म्हणून हे कसे असतात, पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर, आपल्याला इन्सुलेटर म्हणू शकतो आणि गुड इन्सुलेटर असं त्याला म्हटलं आहे. पुढचा जो पॉईंट आहे मेटॅलिक क्रिस्टल. दीज आर क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म बाय ॲटम ऑफ अ सेम मेटॅलिक एलिमेंट हेल्ड टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड. हे क्रिस्टलाइन सॉलिड असतात, हे कसेच तयार होतात, सेम मेटॅलिक एलिमेंटपासून. सेम मेटॅलिक एलिमेंटचे ॲटम असतात त्यांच्यापासून हेल्ड टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड, यांच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो. आता मेटॅलिक बॉन्ड काय आहे ॲक्च्युली ते आपण पाहू. मेटॅलिक बॉन्ड इन अ सॉलिड मेटलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर डिलोकलाइज ओव्हर द एंटायर क्रिस्टल लिव्हिंग बिहाइंड पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स. सॉलिड मेटलमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते डिलोकलाइज होतात, म्हणजे त्यांची जागा बदलत असते. द एंटायर क्रिस्टल लिव्हिंग बिहाइंड पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन. म्हणून पूर्ण क्रिस्टलवर काय होतं की तो जाताना इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज घेऊन जातो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतात ते मेटल आयन्सकडे असतात. देअरफॉर मेटॅलिक क्रिस्टल आर ऑफन डिस्क्राईब अँड अरे ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इमर्ज इन अ सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन. म्हणून जे मेटॅलिक क्रिस्टल असतात त्याच्यावर आपल्याला डिस्क्राईब केलेलं असतं, एक रे दाखवलेला असतो, म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज काय होतात, इमर्ज होतात इन अ सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. The attractive interaction between cation and mobile electron constitute of metallic bonds. आणि बघा मोबाईल इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे
ओके. आणि जे कॅटायन आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. यांच्यामध्ये काय असतं, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जमध्ये एक अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन असतं, त्याच्यापासून मेटॅलिक बॉन्ड हे तयार होतात. आता त्याच्या काही प्रॉपर्टी आपण बघणार आहे. पहिलं, हे मॅलिएबल असतात. मॅलिएबल म्हणजे काय, पत्रासारखे होऊ शकतात. दॅट इज दे कॅन बी हॅमर्ड इन टू शीट्स, म्हणजे तुम्ही शीट फॉर्ममध्ये पण त्याला कन्वर्ट करू शकता. मेटल आर डक्टाईल. डक्टाईल म्हणजे काय, थिन वायर काढू शकतात. दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स, वायर फॉर्ममध्ये तुम्ही त्याला तयार करू शकता. मेटल हॅव गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. हे जे मेटल असतात, हीटचे, इलेक्ट्रिकलचे आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल म्हणजेच हीट, गुड कंडक्टिव्हिटी म्हणजे ते त्यांच्यामधनं हीट, इलेक्ट्रिसिटी काय करतात, फ्लो करतात. मेटल सच ॲज एक्झाम्पल सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, फेरस, हे त्याचे काही एक्झाम्पल. आता आपण चार्टमध्ये बघून घेऊ शॉर्टमध्ये. आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क, मोलिक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, 4 टाईप आहेत. त्याच्यानंतर प्रॉपर्टी बघा. पार्टिकल ऑफ युनिट सेल. आयोनिक सॉलिडमध्ये कॅटायन असतो, ॲनायन असतो. कोव्हॅलंट नेटवर्कमध्ये कोव्हॅलंट बॉन्डेड ॲटम असतात. मॉलिक्युलरमध्ये मोनो ॲटॉमिक और पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल, मोनो किंवा पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल असतात. पॉली म्हणजे मेनी. आणि मेटॅलिक सॉलिडमध्ये काय, मेटॅलिक आयन इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे मेटॅलिक आयन त्याच्या सराउंडिंगला काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात, मोबाईल इलेक्ट्रॉन असतात. आता दुसरा जो आहे इंटर पार्टिकल फोर्स. आयोनिक सॉलिडमध्ये कसा असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असतो. कोव्हॅलंट नेटवर्कमध्ये काय असतो, कोव्हॅलंट बॉन्ड असतो. मोलिक्युलरमध्ये काय असतो, एक लंडन फोर्स म्हणून आहे, एक डायपोल फोर्स आणि एक हायड्रोजन बॉन्ड, असे 3 प्रकारचे फोर्स असतात. मेटॅलिक सॉलिडमध्ये काय, मेटॅलिक बॉन्ड असतो, म्हणजे कॅटायन आणि मोबाईल व्हॅलन्समधला अट्रॅक्शन असतं. आता हार्डनेस जर बघितलं तर आयोनिक सॉलिड हार्ड आणि ब्रिटल आहेत. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड व्हेरी हार्ड आहेत, त्यापेक्षा जास्त हार्ड आहे. मॉलिक्युलर मात्र सॉफ्ट असतात. आणि मेटॅलिक सॉलिडची जी सॉफ्ट आणि हार्ड आहे ते व्हेरिएबल असतं. मेल्टिंग पॉईंट आयोनिक सॉलिडचं 600 to 3000, कोव्हॅलंटचं 1200 to 4000, मोलिक्युलर सॉलिडचं -272 डिग्री सेल्सिअस टू 400 डिग्री सेल्सिअस. आणि मेटॅलिक सॉलिडचं मेल्टिंग वाईड असतो, -39 डिग्री सेल्सिअस टू 3400 डिग्री सेल्सिअस. थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आयोनिक सॉलिड कशा जनरली पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सॉलिड स्टेटमध्ये, परंतु गुड केव्हा असतील, जेव्हा मेल्टेड किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये असतील तेव्हा आयोनिक सॉलिड हे गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर असतात. जे कोव्हॅलंट असतात ते पुअर कंडक्टर आहेत. एक्सेप्शन ग्राफाईट हा काय आहे, एक गुड कंडक्टर आहे. डायमंड काय, गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. मोलिक्युलर सॉलिडमध्ये पुअर कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी असतात. आणि मेटॅलिक सॉलिड हे गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी असतात. एक्झाम्पल आयोनिक सॉलिडचं सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचं डायमंड किंवा सिलिका. मोलिक्युलर सॉलिडचा आईस, बेन्झोइक ॲसिड, हे मोलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल. आणि मेटॅलिक सॉलिड मेटल, सोडियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि गोल्ड, असे काही एक्झाम्पल आपण बघितले.